आणि त्याच अनुषंगाने आता सगळ्याच लोकप्रतिनिधींकडून पाहणी दौरा केला जातोय। अजित पवारांकडून मुंगशी गावातील शेतकऱ्यांची व्यथा इथं ऐकली जाते। मुख्यमंत्री हे देखील आता माढ्यात दाखल झाल्याची माहिती मिळते आहे। या संदर्भात सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। सागर, ते आता माढ्यामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय मुख्यमंत्री वर्षा आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये आता दाखल झालेले आहेत। त्यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते माढा शहरामध्ये आता लँड झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आता माढा शहरापासून या ठिकाणी निमगाव माढा जे आहे या गावामध्ये जाणार आहेत। त्यानंतर दारफळ गावामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या ठिकाणी जाणार आहेत। खरं तर गेल्या 2 दिवसांपासून माढा तालुक्यातील अनेक गावांना जो आहे तो पुराचा वेढा या ठिकाणी पडलेला आहे। अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरूच आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आता माढा शहरामध्ये दाखल झालेले आहेत आणि माढ्यातून ते आता ग्रामीण भागातील निमगाव तसेच दारफळ गावामध्ये जे आहे ते भेट देणार आहेत। तेथील लोकांशी संवाद देखील साधणार आहेत आणि एकंदरीतच पूर परिस्थितीचा आढावा जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी घेणार आहेत। आपण पाहतो या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आता माढामध्ये दाखल झालेले आहेत आणि इथून ते आता ग्रामीण भागामध्ये देखील जातील। खरं तर सीना नदीमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून 2 लाख क्युसेक्सपेक्षा अधिक वेगाने पाणी जे आहे त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे माढा तालुका असेल, मोहोळ तालुका असेल, त्याचबरोबरीनं दक्षिण सोलापूर या तालुक्याला पुराचा मोठा फटका जो आहे तो बसलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। त्यामुळे परिस्थिती जी आहे ती आता नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। मात्र आपण पाहिलं की खरं तर अद्यापही जवळपास 100हून अधिक लोक जे आहेत त्या ठिकाणी या माढा तालुक्यामध्ये अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात। रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा स्वतः या ठिकाणी माढ्यामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या परिस्थितीचा आढावा या ठिकाणी ते घेताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर त्यांच्या दौऱ्यामध्ये अनेक मंडळी आहेत या ठिकाणी दाखल झालेले, खासदार असतील, आमदार असतील, यासह मोठ्या प्रमाणात नेते देखील आहेत ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी देखील या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांचा आता माढा तालुक्यामध्ये निमगाव असेल त्याचबरोबरीने दारफळ जे आहे त्या गावांचा दौरा ते करता आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय माढ्यामध्ये ते आता दाखल झालेले आहेत। जिल्हाधिकारी असतील त्याचबरोबरीने पोलीस अधीक्षक, पालकमंत्री असे बडे लोक देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एकंदरीतच माढा तालुक्याची अनेक गावं जी आहेत ती पाण्याखाली आहेत आणि या गावांना पुराचा वेढा जो आहे तो पडलेला आहे। त्यामुळे ही परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या ठिकाणी या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत। आपण पाहतोय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे त्यांना ब्रीफ करतायत कशा पद्धतीचं एकंदरीत परिस्थिती या संपूर्ण भागामध्ये आहे आणि या भागातील कशा पद्धतीने हे बचाव कार्य जे आहे ते सुरू असल्याचं त्यांच्याकडून माहिती देण्यात येते मुख्यमंत्र्यांना। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पुराचा वेढा माढा तालुक्याला पडलेला आहे। त्यातली अनेक गावं जी आहेत त्यामध्ये विशेषतः सुलतानपूर असेल, दारफळ, वाकाव, केवड, उंदरगाव या गावांना पुराचा मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे। अनेक गावातील घरं असतील, शेती आहे ती देखील पूर्णतः पाण्यामध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा आढावा जो आहे तो आता जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री घेत आहेत आणि त्यांचा पाहणी दौरा देखील आता काही वेळातच सुरू होतोय। सागर, या संदर्भात सगळे अपडेट्स आपण घेतच राहणार आहोत। आपण पाहतोय अजित पवार हे देखील एकीकडे पाहणी करतात आणि मुख्यमंत्री देखील आता इथे पाहणी करत आहेत, शेतकऱ्यांकडून सगळी माहिती जाणून घेणार आहेत। पुढे नेमका मुख्यमंत्र्यांचा दौरा कसा असेल? आपण पाहिलं की खरं तर आता माढा शहरातून ते सुरुवातीला माढा निमगाव या गावामध्ये जाणार आहेत आणि माढा निमगाव गावामध्ये ते त्या ठिकाणी पूरस्थितीची पाहणी देखील करणार आहेत। त्याचबरोबर जे खराब झालेलं असेल त्याचे पंचनामे होतील। चला येऊ का?
मुख्यमंत्री फडणवीस माढ्यात दाखल झालेले आहेत तर अजित पवार यांच्याकडून देखील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला जातो। अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री हे आता निमगाव दारफळ या गावात जाऊन नुकसानीची पाहणी करतील। सुलतानपूर असेल, साकव असेल या गावांना पुराचा मोठा फटका बसलेला आहे आणि त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करतील आणि शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेणार आहेत। घरं पाण्याखाली गेलेली आहेत, शेती देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतीचं देखील। त्याच अनुषंगाने सगळेच लोकप्रतिनिधी हे संपूर्ण राज्यभरात आता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पाहणी करतायत। आता पाणी करून आढावा घेतलाय सर, कलेक्टरांकडून आढावा घेतलाय, काय एकंदरीत स्थिती आहे? आता सगळी पाहणी करून मग तुमच्याशी बोलतो। आता पहिले चाललो आहे पाहणी। पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि ते आता पाहणीसाठी निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर उंदरगाव असेल, त्याचबरोबर माडा अनेक भागांमध्ये जे आहे ते पुराचा वेढा जो आहे तो पडलेला आहे आणि या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। माड्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये जे आहेत ते आता पाहणी करणार आहेत आणि या पूरस्थितीचा आढावा ते घेणार आहेत। वर्षा, निश्चितच मुख्यमंत्री फडणवीस हे माढ्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात आता निमगाव दारफळ या गावात जाऊन ते नुकसानीची पाहणी करतील। सुलतानपूर असेल, साकव या गावांना पुराचा मोठा फटका बसलेला आहे आणि घरं देखील पाण्याखाली गेली आहेत। त्याच अनुषंगाने आता मुख्यमंत्री अगदी थोड्याच वेळात तिथे पोहोचतील आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधतील। नेमकं कशा पद्धतीनं हे नुकसान झालेलं आहे आणि पुढे आता कशा पद्धतीनं मुख्यमंत्री देखील शेतकऱ्यांना आश्वासन देत आहेत हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। माढा तालुक्यामध्ये मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत। निमगाव दारफळ या गावामध्ये जाऊन ते पाहणी करतील। तुम्ही म्हणजे किती शेती आहे